साई चरित्र महासागर अनंत अपार रत्नाकर मी टिटवी तो रिता करणार घडणार हे कैसेनी तैसे साईंचे चरित्र गहन अशक्य कधीही सांग वर्णन म्हणून करवेल ते कथन तेणेची समाधान मानावे अपार साईंच्या अपूर्व कथा शांतिदायक भवद वार्ता श्रोतया देतील श्रवणोल्हासता चित्तस्थिरता निजभक्ता कथा वदले परोपरीच्या व्यावहारिक उपदेशाच्या तैशाची सर्वांच्या अनुभवाच्या वर्माच्या निजकर्माच्या अपौरुषेय श्रुती विख्यात जैशा असंख्य आख्यायिका विश्रुत तैशाची बाबा मधुर अर्थभरित अपरिमित सांगत ऐकता त्या सावधान इतर सुखे तृणा समान विरोनिजाय भूकतहान समाधान अंतरी कोणासी व्हावी ब्रह्म सायुज्यता अष्टांग योग प्रावीण्यता समाधी सुख निर्भरता होईल कथा परिसता या श्रवणार्थियांचे कर्मपाश तोडून टाकीती या कथा अशेष बुद्धीसी देती सुप्रकाश निर्विशेष सुख सकला तेणे मज स्फुरली वासना ऐशा सुसंग्राह्य कथा नाना ओवून करावे माला ग्रथना हीच उपासना चांगली कानी पडता चार अक्षरे तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे संपूर्ण कथा ऐकता सादरे भावार्थी उतरेल भवपार माझी करोनिया लेखणी बाबाची गिरवितील माझा पाणी मी तो केवळ निमित्ताला धणी अक्षरे वळणी वळवितो वर्षानुवर्ष बाबांची लीला पाहोनी लागला मनासी चाळा बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा भोळ्या प्रेमळा कारणे होऊन या प्रत्यक्ष दर्शन निवाले नाहीत ज्यांचे नयन तयासी बाबांचे महात्म्य श्रवण पुण्य पावन घडावे कोणा सभाग्याची या मना वाचावयाची होईल कामना परमानंद होईल मना समाधान लाहेल तो ऐशी मनात उदेली वृत्ती माधवरावांचे कानावरती घातली परी साशंक चित्ती कैसे मजप्रती साधे हे वयासी उलटली वर्षे 60 बुद्धी ही नाठ वाहे सुनाट अशक्तपणे राहील खटपट उरली वटवट तोंडाची